जय महाराष्ट्र। खरं तर आज रायगड या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे सचिव आदरणीय रामजी रेपाडे साहेब या सर्वांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्यातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर आज मी पुन्हा माझ्या घर वापसी परत या ठिकाणी प्रवेश करत आहे। माझ्या शिवसेना या परिवारामध्ये मी ज्या 2012 शिवसेना या पक्षामधून पंचायत समितीला निवडून गेलो होतो, त्यावेळी सुद्धा आदरणीय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी मला अतिशय त्यावेळी मोलाचे सहकार्य केलेलं होतं। आणि त्यावेळी आदरणीय आमच्या उदापूर डिंगोरे गटाचे नेतृत्व करणारे विश्वासजी आमले साहेब असतील, विकासजी असेल, दत्ताभाऊ शिंदे असेल, अनेक तरुण सहकार्याने आणि अनेक जणांच्या मार्गदर्शनाने त्यावेळी सुद्धा आम्ही भगवा त्या ठिकाणी उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गटावर फडकवला होता। परंतु कालांतराने काही कारणास्तव आम्ही त्या ठिकाणी दादांपासून पुढे दूर गेलो। जरी दादांपासून दूर गेलो असून तरी व्यक्तिगत दादांचं प्रेम हे आमच्यावर सदैव होतं, ते आम्हाला वेळोवेळी आम्हाला जाणवतही होतं। परंतु दादांची काम करण्याची पद्धत ही अतिशय चांगली असल्या कारणाने आम्ही दादांचा एक अतिशय चांगला आदर्श त्या ठिकाणी घेतला की लोकांशी जोडलं गेलं पाहिजे, लोकांशी संपर्कात राहिलं पाहिजे आणि लोकांच्या वेळोवेळी काम केलं पाहिजे, हा दादांचा आदर्श घेत आतापर्यंत काम करत आलो होतो। परंतु दादांच्या सहवासात आम्हाला येता येत नव्हतं। अनेक वेळा इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला आणि काही ना काही कारणाने त्या दादांपासून दूर राहावं लागत होतं। परंतु ती खंत आमच्या मनामध्ये नेहमी राहत होती की आपण एक चांगल्या माणसाच्या सहवासात काम करण्याची जी इच्छा आहे ती असून सुद्धा आपण काम करू शकत नाही। परंतु दूर राहून सुद्धा आम्ही त्या विचाराने दादांच्या आदर्श काम करण्याच्या प्रेरणेने भारावून जात होतो। परंतु आज योगायोग काय होईना, पण आज या ठिकाणी मी पुन्हा शिवसेनेमध्ये माझ्या घरामध्ये परत प्रवेश करत आहोत आणि कायमस्वरूपी दादांबरोबर काम करून दादांनी जो या तालुक्यामध्ये 2014 पासून जी विकासाची वडगंगा या तालुक्यामध्ये आणलेली आहे, खरं तर तुम्हाला आता सर्वांना आश्चर्य वाटेल की आम्ही आताच या ठिकाणी दादांबरोबर धावशी या ठिकाणी अतिशय दुर्गम भागामध्ये आदिवासी भागातील एक अतिशय दुर्लक्षित राहिलेल्या त्या गावामध्ये जाऊन आलो। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर दादांनी ते आपली दिव्यता त्या ठिकाणी मांडले की एवढ्या सुंदर ठिकाणी पर्यटन असलेल्या ठिकाणी धावशीसारख्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी चांगल्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे आणि दादांनी त्या ठिकाणी शब्द दिला की माझी 4 वर्षाची जी सेवा आहे ती सेवा मी ह्या जुन्नर तालुक्यातल्या सर्वात दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी यापुढे काम करणार आहे। आणि म्हणून अतिशय आनंददायी व्यक्तीबरोबर काम करण्याची मला खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन। मी सुद्धा दादांसारखं गोरगरीब जनतेसाठी भविष्यामध्ये काम करण्याची जी माझ्यामध्ये जी जिज्ञासा आहे, जी जिद्द आहे, जो आत्मविश्वास आहे, जी चिकाटी आहे, त्या चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा वापर हा माझ्या गोरगरीब जनतेसाठीच करायचा आहे। आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी जो निर्णय घेतला आहे की भविष्यामध्ये मला दादाबरोबर राहून खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेची जी सेवा करायची आणि ती सेवा करण्यासाठी मला दादा नक्कीच या ठिकाणी साथ आणि त्यांचा आशीर्वाद देतील। आणि म्हणून आज मी या ठिकाणी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने आलेलो नाही किंवा कोणत्याही लोभापायी आलेलो नाही। फक्त दादांची काम करण्याची जी पद्धत आहे ही अतिशय मी 2006 पासून मी दादा त्यावेळी मी मनसेमध्ये काम करत होतो, दादा स्वाभिमान संघटनेचं काम करत होते, तेव्हापासून दादा आम्ही एकत्र काम करत होतो आणि ती इच्छा माझी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण होत आहे। आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींनी मी भारावून गेलो आणि दादांबरोबर काम करण्याची माझी इच्छा आज मनापासून पूर्ण होणार आहे। माझ्या नवीन या ठिकाणी दादांच्या काम करण्याच्या काम करण्याला दादांनी मला जी संधी देणार आहे त्या संधीचं मी मनापासून दादा मी या ठिकाणी सोनं करणार, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण काम करूया। आणि आपण जो माझा विश्वास दाखवला, मला आपल्या शिवसेना परिवारामध्ये घेतलं, ती मनापासून मी तुमचा ऋणी आहे। भविष्यात काम करण्यासाठी तुम्ही जी जबाबदारी मला देशाल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल आणि आपल्यासारखीच काम करण्यासाठी मला शक्ती ईश्वर देव ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। माझ्या समवेत खरं तर ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे ते अरुणभाऊ पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमातीचे सरचिटणीस आहेत, ते सुद्धा दादांच्या समेत या ठिकाणी दादांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहे। आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी दादा जी जबाबदारी ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू असा शब्द दोन्ही थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।